पुण्यामधल्या हॉटेलमध्ये सर्रासपणे ड्रग्सची विक्री. पुण्यामधल्या एफसी रोडवरच्या नामांकित पबमधील व्हिडिओ व्हायरल. तर घटनेच्या चौकशीचे शंभूराज देसाईंकडून आदेश. पुणे नाशिक महामार्गावरती दुचाकी आणि कारचा अपघात. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात. 2 जणांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू. आरोपीला न्यायालयीन कोठडी. भाजपच्या बैठकीमध्ये पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर. नांदेडमध्ये विखे पाटील येण्यापूर्वी बैठकीमध्ये गोंधळ. मंथन बैठकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची. शरद पवारांनी जिल्हानिहाय विधानसभेचा मागवला अहवाल. उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक. किती जागा मागायच्या यासाठी अहवाल मागवला. वाशीमध्ये उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका, अन्यथा विधानसभेला महागात पडेल. जरांगेंचा इशारा. तर 13 जुलैच्या आतमध्ये मागण्या पूर्ण करण्याचाही अल्टिमेटम. नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग. तपासाच्या दरम्यान सीबीआयकडून एफआयआर दाखल. 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांना पेन्शन दिली जाणार. जळगावमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. शिक्षक वर्गामध्ये आनंदाचं वातावरण. मुख्यमंत्र्यांच्या नाशिकमधल्या प्रचारावरून सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप. शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था चालकांना पैसे वाटप करण्यात आल्याची अंधारेंची एक्स पोस्ट. संत मुक्ताबाईंची पालखी बुलडाण्यामधून पंढरपूरसाठी मार्गस्थ. तर विदर्भातील मुक्काम आटपून संत गजानन महाराजांच्या पालखीचं हिंगोलीमध्ये आगमन. नीट पेपर लीक प्रकरणाची विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी. केंद्र सरकारने तपास सोपवला सीबीआयकडे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल. आम आदमी पार्टी विधानसभा निवडणुकीमध्ये एकला चलोरेच्या भूमिकेत. आप महाराष्ट्रामध्ये स्वतंत्रपणे लढवणार विधानसभेची निवडणूक. आम आदमी पक्षाच्या बैठकीमधला निर्णय. तेलंगणामधल्या शेतकऱ्यांच्या 31,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीला रेवंत रेड्डी सरकारची मंजुरी. करून दाखवलं अशी राहुल गांधींची एक्स पोस्ट. गेल्या वर्षी तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसनं कर्जमाफीचं दिलं होतं आश्वासन. 1 जुलै रोजी लागू होणाऱ्या 3 गुन्हेगारी कायद्यांची अंमलबजावणी पुढे ढकलण्याची ममता बॅनर्जींची मोदींना पत्राच्या माध्यमातून विनंती. तिन्ही विधेयकं मंजूर होताना 146 खासदारांना निलंबित करून घाईने मंजूर केल्याचंही केलं नमूद. कर्नाटकमध्ये राहणाऱ्यांनी कन्नड भाषा शिकावी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं वक्तव्य. तर दुसऱ्या भाषांचा वापर करू नये, सिद्धरामय्या यांचं आवाहन. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक लवकरच. 20 ऑगस्टपर्यंत मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना. जम्मू काश्मीर बरोबरच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांच्याही निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार. भारतीय वंशाचे हिंदूजा कुटुंबीय एकाच दिवसामध्ये निर्दोष मुक्त. गजाआड जाण्याआधीच वरिष्ठ न्यायालयाकडून सुटका. घरेलू नोकरांचा छळ केल्याच्या आरोपाखाली स्वित्झर्लंडमध्ये झाली होती शिक्षा. जीएसटी काउन्सिलच्या 53व्या बैठकीमध्ये मोठे निर्णय. दुधाचे कॅन, सौर कुकरवरती 12% कर लावण्याचा निर्णय. बनावट बिलं रोखण्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण टप्प्याटप्प्याने देशभरात लागू केलं जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये लाखो भाविकांची चारधाम यात्रेसाठी नोंदणी. 10 मे पासून चारधाम यात्रेला होणार सुरुवात.